पूर्णविराम देणं आवश्यक होतं. बरं, काही लोकांनी असंही चालवलं की मला माध्यमांची बोलायला बंदी घातलेली आहे वगैरे वगैरे वगैरे. असा कुठलाही विषय नाही. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतच आहे. माझ्या पक्षाचं मी प्रामाणिकपणे काम करतोय आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील, मुंबई शहराध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे. त्याप्रमाणे मी पूर्णपणे काम करतोय. त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती आहे की अशा कुठल्याही अफवा आपण पसरू नये. ही माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे. तुमचे मित्र संतोष धुरी यांनी मनसेमध्ये गट कारस्थानी आहेत, थेट तुमच्या नेत्यांचं नाव घेतलंय. मला असं वाटतं संतोष धुरी काय बोलतोय त्या प्रत्येक गोष्टीवर मी रिॲक्ट करण्याची गरज नाही. त्याचा एक दृष्टिकोन असू शकतो. प्रत्येक माणसाचा एक दृष्टिकोन असतो. तर इथे एवढे सगळेजण आहेत, प्रत्येकाचा एकच कॉमन दृष्टिकोन असेल असं नाही. त्याचा एक दृष्टिकोन आहे, माझा एक दृष्टिकोन आहे. तो त्याच्या दृष्टिकोनातनं बोलतो, मी माझ्या दृष्टिकोनातनं बोलतो. जसं आपण म्हणतो, आपण लहानपणी गोष्ट वाचलेली, हत्ती जो शेपटीला हात लावतो त्याला वाटतं हत्ती शेपटीसारखा आहे, जो खांबाला हात लावतो त्याला वाटतं हत्ती खांबासारखा आहे. पण तसं काही नसतं. हा प्रत्येकाच्या दृष्टिकोनाचा भाग असतो. त्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे का बरोबर आहे या चर्चेत मला जायचं नाही. ही चर्चा मी करणार नाही. त्याचा निर्णय त्यांनी घेतला, त्याचा निर्णय चुकीचा आहे का बरोबर आहे हे येणारा काळ ठरवेल. आज मला त्या चर्चेत जायचं नाही आणि त्यांनी त्याचा निर्णय घेतला, मी माझा निर्णय घेतलाय. 10 मध्ये 2 किल्ले सरेंडर केलेत असा थेट आरोप पण आहे. मी पुन्हा सांगितलं तुम्हाला, त्याच्या प्रत्येक स्टेटमेंटला मी उत्तर देणार नाही. याचं कारण असं, तो त्याच्या दृष्टिकोनातनं बोलला, माझा दृष्टिकोन तसा नाही. मागील काही दिवसांपासून चर्चा आहे की मनसेमधल्या निर्णय प्रक्रियेमध्ये तुम्हाला डावललं जाते, युतीमध्ये उमेदवार निश्चितीमध्ये तुम्हाला विचारात घेतलं गेलं नाही म्हणून तुम्ही नाराज आहात. तुम्ही मनसेत नाराज आहात का? मुळात असं आहे की बघा, ज्या वेळेला मला 2012ला सन्मान्य राजसाहेबांनी तिकीट दिलं त्यावेळेला अनेक इच्छुक होते. यशवंत केल्लेदार होते, त्यावेळेचे हे प्रकाश पाटणकर आत्ता आहेत ते होते. या सगळ्यांना डावलून मला तिकीट दिलं साहेबांनी. त्यावेळेला मी त्यांना हे विचारलं नाही की या सगळ्यांना का डावलं आणि मलाच का तिकीट दिलं. त्यामुळे एखाद्या प्रक्रियेत पक्षाच्या मी नसेन तर मला हे मी का विचारू त्यांना की या प्रक्रियेत मी का नव्हतो आणि तेच का आहे. मला वाटतं हा पक्षाचा निर्णय आहे आणि तो आपण मान्य करायला पाहिजे. तुम्ही नाराज आहात दिसतोय. पण संतोषजी जेव्हापासून बाहेर पडले सातत्याने ते जेव्हा त्यांच्यावर होणाऱ्या त्यांना ज्या काही त्रुटी आढळल्या त्या त्रुटीमध्ये त्यांनी स्वतःच्या बरोबरीनं तुमचं नाव घेतलेलं आहे सातत्यानं. तर त्यामुळे आणि आतापर्यंतच्या आंदोलनांमध्ये सगळ्याच गोष्टींमध्ये आम्ही तुम्हाला एकत्रित पाहिले. ती जय वीरूची जोडी म्हणून प्रसिद्ध आहे मनसेतली. असं असताना एक जण दुसरा निर्णय घेतो आणि तो सांगत असताना सातत्यानं तुमचं नाव घेतो. तर अशा वेळेला हा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे की पक्षांतर्गत कुरबुरीचे तुम्ही सुद्धा बळी पडतायत का? कारण संतोष जाण्यांच्या नंतर सुद्धा मनसेला सतत गळती लागलेलीच आहे. कारण वीरेन तांडेल गेले, तुमच्या कुर्ल्याच्या ज्या महिला विभाग अध्यक्ष आहेत त्यांनी काल 100 महिलांसह शिंदेमध्ये प्रवेश केला. पक्षाची बंडाळी जी आहे, विषय तर तिकीट वाटप झाल्यानंतर आता कोणाला चान्स नाहीये नव्यानं तिकीट मिळण्याचं. असं असताना ही बंडाळी उफाळून येत आहे. याला जबाबदार कोण आहे आणि याच्या संदर्भात चर्चा होत नाहीये का? मला असं वाटतं की बघा कसं असतं, युती म्हटल्यानंतर जे काय जागा वाटप होतं, ज्या काय चर्चा होतं, 100% समाधानी हे कोणीच असेल नाही, ना त्यांच्याकडचे ना आमच्याकडचे. तो प्रोसिजरचा भाग आहे, तो सगळ्यांनी ॲक्सेप्ट करायला पाहिजे. मे बी असं झालं असेल की आम्ही पहिल्यांदाच युती केली त्यामुळे आम्हाला या गोष्टीची सवय नाही. त्यामुळे कदाचित कार्यकर्त्यांचं मन थोडं विचलित होत असावं. पण आम्ही नक्की त्यांच्याशी चर्चा चालू आहे आमची आणि आम्ही चर्चा करतोय. एवढे पक्ष प्रवेश होत आहेत म्हणजे भगदाड मनसेलाच पडतंय. तर एकंदरीत या विचारांचा किंवा या गोष्टींचा कुठं काही विचारमंथन होत नाहीये का पक्षामध्ये? आम्ही त्यांच्याशी चर्चा करतोय ना. मी सांगितलं ना, आमची सातत्याने जे आम्हाला कळत आहे की हे नाराज आहेत त्यांच्याशी आमची चर्चा चालू आहे. त्यांना समजवणं चालू आहे. काही लोक समजत आहेत, काही लोक नाही समजत आहेत. त्याला काय घालणार? निर्णय प्रक्रियेत डावलण्याचा त्यांचा पण आरोप आहे. कोणाचा? इतर वीरेंद्र तांडेल असेल किंवा इतरांचा. नाही बघा, आता मी तुम्हाला सांगितलं की नेतृत्वाने विचार करायला हवा. असं आहे की जी चर्चा व्हायची ती होऊन गेलेली आहे. आता त्याच्याबद्दल चर्चा करण्यात काय अर्थ नाही.
आता आमच्या पुढचं उद्दिष्ट हे आहे की ज्या जागा आम्हाला मिळालेल्या आहेत 52 जागा, त्यातल्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून आणायच्या याचा प्रयत्न करणं माझं काम आहे शहर अध्यक्ष म्हणून. आणि माझ्या मते सर्व महाराष्ट्र सैनिकांनी या सगळ्या चर्चा बाजूला सारून आपला उमेदवार कसा निवडून येईल याच्यासाठी काम करायला पाहिजे. जो युतीचा उमेदवार आहे, जिथे जिथे आमचे महाराष्ट्र सैनिक काम करतायत त्यांनी तो युतीचा उमेदवार कशा पद्धतीने निवडून आणता येईल याचा विचार करावा. या वायफळ चर्चेत कोणीही पडू नये. संदीपजी, तुम्ही मुंबई अध्यक्ष आहात. कुशल धुरी जे आपले उमेदवार आहेत त्यांच्या बंधूंनी मनीष धुरी यांनी काल पत्र लिहिलंय राज ठाकरे यांना आणि त्यात त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की तिथे जे युबीटीचे बंडखोर आहेत त्या बंडखोराच्या प्रचाराला किंवा त्या बंडखोराच्या सहवासामध्ये अनिल परब दिसतात, पण तेच मनीष धुरी यांच्या कुशल धुरी यांच्या प्रचारामध्ये कुठेही दिसत नाही. असं करणं म्हणजे ही युतीमध्ये केलेली गद्दारी नाही आहे का एक प्रकारची? या संदर्भामध्ये काही चर्चा नाही झाली का? या संदर्भात सन्माननीय राजसाहेबांच्या कानावर आम्ही या गोष्टी घातल्यात आणि योग्य तो निर्णय ते करतील. आपण आपल्या समाज माध्यमांवर देखील जे अपक्ष आहेत, जे आपल्याच पक्षामध्ये होत्या, जे आता अपक्ष लढतात, त्यांचे पोस्ट सातत्याने दिसतात. त्या संदर्भात नेमकं तुमचं हे काय मत काय? ते टॅग केलं जातं, तर त्याला काय करू? मुख्यमंत्र्यांनी काल मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीत म्हणतायत की बाळासाहेब ठाकरे हेच ठाकरेंचा ब्रँड होते, इतर कोणी नाही. दोन्ही ठाकरे बंधूंना पुन्हा एकदा त्यांनी टोला लावला. नाही, मुळात मला असं वाटतं ठाकरे हा ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे आणि विचार कधीही संपत नसतो. विचार हा चालू राहतो.